आज सकाळी सकाळी मस्त असा नाश्ता बनवला. नाश्त्यात आज होतं सँडविच. प्रीतमला सँडविच नेहमीपासून खूप आवडतो आणि आजकाल मलासुद्धा खूप आवडायला लागलं आहे. आधी मी वेगळ्या पद्धतीने बनवायची, पण ही जी पद्धत आहे ना, ही खूपच मस्त आहे आणि टेस्टी पण वाटतो. याने सँडविच हेवी पण नाही होत. त्यानंतर अव्यू इथे प्रयत्न करत होता की ती जी आमची टॉईजची बॅग आहे ती आत आणायची, बास्केट, पण ते त्याच्याने काही जमत नव्हतं. शेवटी माझ्या मदतीने त्याने ते आत आणलं आणि त्यानंतर तो त्याचं खेळायला लागला. आता डायरेक्टली मी तुम्हाला इव्हिनिंगला भेटते आहे. मी, प्रीतम आणि अव्यू घराबाहेर पडलो होतो. अव्यूचं एक शेवटचं वॅक्सिनेशन त्याला द्यायचं होतं, त्यासाठी म्हणूनच आम्ही हॉस्पिटलला जाण्याला निघालो होतो. अव्यू तिथे थोडासा स्लीप झाला, पण इट्स ओके, ते नॉर्मलच असतं, कारण मुलांचं पडणं वगैरे चाललेलंच असतं. आज हॉस्पिटलमध्ये काही जास्ती गर्दी नव्हती. आमच्या पुढे 2च पेशंट होते. त्यांचं आवरलं आणि त्यानंतर आमचा नंबर आला. अव्यूला इथे 2 वॅक्सिन लागले होते, त्यामुळे तो भरपूर रडत होता. पण आज प्रीतमने डिसाईड केलं होतं की आज सॅटर्डे आणि आज मला KFC खायचं म्हणजे खायचंच आहे, म्हणून माझी परमिशन घेऊन त्याने KFC खायला ऑर्डर दिला. पण झालं असं की तिथे थोडीशी गर्दी वाढली आणि खूप वेळ लागला आम्हाला, आणि अव्यूला भूक लागली होती, त्यामुळे तो टेबल आपटत होता, जेवण द्या असं म्हणून. पण दॅट्स अ जोक्स पार्ट. त्यानंतर प्रीतमने छान त्याचं KFCचं ऑर्डर दिलं होतं, ते घेऊन आला. खरंच छान होतं टेस्टला वगैरे सगळं. आय नो आता मार्गशीर्ष सुरू आहे, खायला नको, पण मी गुरुवार पाळते, गुरुवारी मी खात नाही आणि बाकी दिवसांमध्ये आम्ही खातो. आणि असं होतं ना की मी नाही खाल्लं की मग प्रीतम पण खायला नाही बघत, आणि मग असं वाटतं की आपण आपल्यामुळे दुसऱ्यांचं मन नको मारायला. आता आमच्याकडे 1-2 नाही, 3 आम्ही चिकन लवर झालो आहे. माझ्या बाळालासुद्धा चिकन खूप आवडतं आणि तो आवडीने खातो. त्यात मी पण खाल्लं होतं थोडंफार, कारण मला घरी जाऊन जेवण पण करायचं होतं, तर मी थोडंच खाल्लं. हा जो कोक आहे ना, हा मला खूप महागात पडला आहे. म्हणजे मी 2च सिप पिला आणि त्यानंतर मी पूर्ण प्रीतमला देऊन दिलं, कारण अव्यू खूप जिद्द करत होता, मला मागत होता. आणि तसंही मला डायरेक्टली कोक पिल्या नाही जात. मी काही खात असेल आणि थोडाफार कोक पिलं तर ठीक आहे. आणि अव्यू एवढा जिद्द करत होता की मी त्याला बाहेर घेऊन आली आणि प्रीतम त्याचं 2 ग्लास कोक एन्जॉय करत होता. त्या कोकमुळे मला लिटरली गळ्याला इतका त्रास होतो आहे. 3रा दिवस आहे त्या कोकमुळे मला त्रास होतो आहे. चला असो. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि त्यानंतर अव्यूच्या थोड्याफार औषधी घ्यायच्या होत्या वॅक्सिनेशन नंतरच्या, आणि असा काहीसा होता आजचा आमचा दिवस. चला भेटूया लवकरच. बाय.